या पेल्यामध्ये आपण बर्फ घेतलाय आणि हा बर्फ असलेला पेला आपण असाच टेबलवर जर ठेवून दिला थोड्या वेळासाठी तर तुम्हाला काय वाटतं काय होईल? या पेल्याच्या बाहेरून काही वेगळं दिसेल का आपल्याला? विचार करा. ठीक आहे, थोड्या वेळाने इथे पहा, इथे पेल्याच्या बाहेरून छोटे छोटे पाण्याचे थेंब जमा झाले आहेत. आता हे पाण्याचे थेंब कुठून आले बरं? तर पहा, असं आहे की हवेमध्ये बाष्प असते आणि हे बाष्प जेव्हा एखाद्या थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येतं, जसं इथे पेल्यामध्ये बर्फ ठेवल्यामुळे पेला हा गार झालेला आहे. गार पेल्याच्या संपर्कात आल्यामुळे हवेतल्या बाष्पाचं संघनन होतं आणि छोटे छोटे पाण्याचे थेंब तयार होतात. आणि हे तुम्ही सुद्धा नक्की बघितलं असेल. जेव्हा तुम्ही एखादं गार पेय पित असता तेव्हा तुमच्या पेल्याच्या बाहेर असे छोटे छोटे पाण्याचे थेंब जमा झालेले तुम्ही नक्की बघितले असतील. हे तेच हवेतले बाष्प असते ज्याचे तुमच्या पेल्याच्या गार पृष्ठभागावर संघनन होते आणि छोटे पाण्याचे थेंब बनतात.